नमस्कार मंडळी, मी अविनाश नंदकिशोर मेहकर पुन्हा एकदा आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। तर मंडळी, आपण आज पाहणार आहोत बिर्याणीची एकदम सोपी अशी रेसिपी। तर फक्त एक मसाला वापरून ही बिर्याणी बनते व एकदम हॉटेल प्रमाणे टेस्टी अशी बिर्याणी बनते। तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही खूप आवडेल। तत्पूर्वी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा व शेजारचा बेल आयकॉन दाबून ऑल वर क्लिक करा। तर मंडळी, हा आहे तो मसाला सुहाना चिकन बिर्याणी मिक्स। तर हा मसाला बघा, हे 45 रुपयाचं पाकिट आहे, 50 ग्रॅमचं। तुमचं जर अर्धा पाऊण किलो चिकन असलं तर त्याला पुरेसं होतं। तर पहिला आता आमच्याकडे अर्धा किलो चिकन आहे, तर त्याच्यात हे पहिल्यांदा हा मसाला दह्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा। मग तो चिकनला लावून मॅरिनेट करत ठेवायचा अर्धा तास, कमीत कमी अर्धा तास। आतमध्ये असं पॅकेट असतं, पहिल्यांदा एका भांड्यामध्ये काढून घेऊ हा मसाला। पाहू शकता याच्यामध्ये सगळं असतं, आपल्याला काहीच टाकावं लागत नाही, ना खडे मसाले ना काहीच। आता याच्यामध्ये दही टाकायचं। दही टाकलं, आता हे हात धुवून व्यवस्थित हाताने कालवून घ्यायचा हा मसाला। पाहू शकता व्यवस्थित मिक्स झाला आणि हा मसाला व्यवस्थित आता चिकनला लावून घ्यायचा। तर हे चिकन कमीत कमी अर्धा तास मॅरिनेट करत ठेवायचं। तर मंडळी, पहिल्यांदा कांदा हा फ्राय करायचा आणि त्याचा बरिस्ता बनवून घ्यायचा, म्हणजे एकदम चांगला लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा, कुरकुरीत बनवायचा तो। तर पाहू शकता अशा प्रकारे आपण बरिस्ता रेडी करून घेतलाय। तर जो आपण बरिस्ता बनवला होता, कांदा भाजून घेतला होता, त्या स्टोपामध्ये आता आपण पहिल्यांदा चिकन बनवायचं आहे। त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण कांदा टाकू, त्याच तेलामध्ये पहिल्यांदा कांदा टाकू। तर हा कांदा व्यवस्थित आता लाल होईपर्यंत भाजायचा। कांदा लाल झाल्यावर त्याच्यामध्ये ऍड करायची आलं लसूण पेस्ट। कांदा लाल झाल्यावरच टाकायची आलं लसूण पेस्ट, नाहीतर ती करपते। आणि व्यवस्थित भाजून घ्यायची। त्याच्यामध्ये आता टोमॅटो ऍड करून घ्यायचा। एकच टोमॅटो घेतलाय मी, मस्त तो शिजू द्यायचा। टोमॅटो व्यवस्थित विरघळवून टाकायचा। ह्या कांद्या आणि टोमॅटो पुरताच मीठ टाकायचं, कारण त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायची गरज पडत नाही, चिकन मध्ये ऑलरेडी मीठ असतं। आता ह्याच्यामध्ये या कांद्या आणि टोमॅटो पुरतीच मसाला, तिखट मसाला आणि हळद टाकून घ्यायची। ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालते, पण टाकली तर अजून चांगली टेस्ट येते। याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू आणि हा टोमॅटो व कांदा व्यवस्थित शिजवून घेऊ। आता ह्याच्यामध्ये आपण ऍड करू जे आपण मॅरिनेट करत चिकन ठेवलं होतं अर्धा पाऊण तास, ते याच्यामध्ये आपण ऍड करू। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित हे पाणी नाही टाकायचं, ह्याच्यातच व्यवस्थित भाजून घ्यायचं। ह्याच्यावरती ताट ठेवून झाकून ठेवून द्यायचं। पाहू शकता दहीचं पाणी सुटतं याला, दही आणि चिकनचं काढून व्यवस्थित ढवळून घ्यायचं। तर म्हणजे हे जे बासमती तांदूळ असतात ते अर्धा तास भिजत ठेवायचे असतात। एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवायचं, अजून थोडं पाणी लागेल। त्या पाण्यामध्ये खडे मसाले टाकायचे, तेल टाकायचं चमचावर, त्याने भात फळफळीत होतो। अर्ध लिंबू पिळायचं, त्याच्यामध्ये साल त्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि ह्या पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची। तर पाहू शकता चिकन आपलं मस्तपैकी रेडी आहे। याला पूर्ण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये तांदळाचा थर टाकायचा। तर हे अर्धा तास भिजलेले तांदूळ आहेत, तर ते आता आपण ह्या पाण्याला उकळी आली आहे, जे पाणी आपण ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपण हे तांदूळ टाकून घेऊ। आपण चिकन बनवलं त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्याच्यामुळे या भातापुरती आपण आता मीठ टाकूया। हा जो राईस आहे तो 80% शिजवायचा आहे आपल्याला। तर ही आहे शेवटची प्रोसेस। तर पहिल्यांदा हे जे तांदूळ आपण 80% करून घेतले
ते आपण याच्यामध्ये थर देऊ. तुम्ही पाहिजे तर 2 थर पण देऊ शकता, पहिला चिकन मग राईस, चिकन राईस असा, पण मी एकच थर देतोय. आता याच्यामध्ये आपण हा जो कांदा केला होता बरिस्ता तो टाकू, वरती कोथिंबीर टाकू भरून. तर हे गावठी तूप आहे, तर ते तूप टाकायचं. तुपाचा एकदम भडीमार तूप नाही टाकायचं, असा एक सौम्य फ्लेवर आला पाहिजे तुपाचा. मस्तपैकी दम द्यायचा. आता हे झाकण लावून इथे आता हे मी पिठाने पॅक करून टाकणार आणि याला दम देणार. तर पिठाने व्यवस्थित पॅक करून टाकायचा, म्हणजे याची वाफ बाहेर जाणार नाही. लोखंडी तवा तापत ठेवायचा आणि तो तवा तापला की गॅस मंद आचेवर ठेवून हा जो टोप असतो तो ठेवून द्यायचा. पहिल्यांदा गॅस थोडी फास्ट ठेवायची तवा तापेपर्यंत, नंतर मंद आचेवर या बिर्याणीला दम द्यायचा. आणि मस्त पीठ वगैरे काढले व्यवस्थित आणि पाहू शकता आपली बिर्याणी दम देऊन रेडी आहे. मस्त पैकी पाहू शकता बिर्याणी एकदम सुकी सुकी होत नाही, पाणी थोडंसं ठेवल्यावर एकदम मस्त ग्रेव्ही पण खाली असते. मी पाहू शकता 1 नंबर बिर्याणी बनते. मी पाहू शकता ही बिर्याणी तुम्हाला टेस्ट करून सांगतो. गरम आहे. एक नंबर. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.